मराठा सेवा फाउंडेशन आणि इतर सामाजिक कार्याच्या माध्यमातून रुग्णांची सातत्याने सेवा करणारं राजुरा बाजार परिसरातील एक प्रामुख्याने अग्रगण्य नाव म्हणजे निलेश साबळे. आज निलेश साबळे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त मित्रगण सर्व एकत्र आहे. नुकताच राजुरा बाजार येथे रुग्णवाहिकेचं लोकार्पणसुद्धा त्यांनी केलं. वाढदिवसानिमित्त काय अजून सामाजिक कार्याची संकल्पना आहे, काय तुम्ही सांगाल? वाढदिवस आता जसं वाढदिवस म्हटलं की कोणी अंडे मटण्याच्या याच्या त्याच्या मोठाल्या पार्ट्या करते, मित्रमंडळी बोलवते. हा वेस्टेड आहे, हा एक शौक आहे. मला या गोष्टीमध्ये पहिलेपासून इंटरेस्ट नाही, कारण मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे. मला ते मांस मदिरा त्या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट आहे नाही. जर तुम्हाला वाढदिवस खरोच साजरा करायचा असेल तर तुम्ही गरजू लोकांना मदत करा, जेणेकरून कोणाला औषधाच्या उपचारासाठी, कोणाच्या लग्नप्रसंगी, कोणाच्या शैक्षणिक कामासाठी, यासाठी तुम्ही मदत करा. जेणेकरून त्या वाढदिवस खरोखर किंवा वृद्धाश्रम आहे तिथे जा, तिथं भेट द्या, तिथं काहीतरी मदत करा. अशी मदत करा जेणेकरून तो वाढदिवस खरोखर योग्य वाटत असेल. कसं आहे, आपल्यापाशी वाढदिवस कोणाचा साजरा होत असते, अतिशय वैभव सगळ्या गोष्टी असते, त्याच लोकांचे वाढदिवस साजरे होत असते. गोरगरीब लोकांचे वाढदिवस साजरे होत नाही. आता मी 37 वर्षाचा युवक आहे. माझा वाढदिवस ह्या 4-5-6 वर्षातच लोकांना आठवत आहे. याच्या आधी मी वाढदिवस माझा आठवत नव्हता कोणाला. आज कसं आहे, ह्या गोष्टी जर होत असेल तर यातून चांगलं कार्य करा, जेणेकरून या सामाजिक कार्याची म्हणजे दखल घेतली गेली किंवा युवकांचा आपल्याला असलेला प्रतिसाद पाहून काही राजकारण्यांना तर भीती तुमच्याबद्दल कार्याबद्दल आहे नाही, असं काय त्याच्याबद्दल काय तुम्ही सांगाल? मी राजकारणात पहिलेही नव्हतो, आताही नाही आहे आणि उद्या पण राहणार नाही. आता राजकारणात आता काही लोकांचं असं म्हणणं आहे का मी राजकारणात प्रवेश करणार आहे. आपले जर काही वैयक्तिक संबंध असन, जी व्यक्ती जसं देवेंद्र दादा भुयार ह्या दादानं माझ्या बहिणीच्या वेळेस माझ्यावर प्रसंग ज्या वेळेस आला होता, त्या प्रसंगात मला दादानं काय मदत केली, काय मदत नाही केली हे मला माहीत आहे. त्या व्यक्तीनं माझ्यासाठी खूप मदत केली. निलेश भाऊ माझे गोमकाळे हे माझे खास मित्र आहे बालपणचे, यांनी मला खूप मदत केली त्यावेळेस. मग मला सांगा, आज जर माझा दिवस चांगला आहे, ते लोक जर मला त्यावेळेस मदत करत आहेत, आज त्यांना जर मदतीचं काम पडलं तर मी त्यांच्यासोबत उभं राहू नका. मग मी त्यांच्यासोबत जर उभं राहत असन तर का मी राजकारणात प्रवेश करणार आहे काय? हा जो लोकांचा दृष्टिकोन आहे मला पाहण्याचा, का मी राजकारणाची तयारी करत आहे, हा चुकीचा दृष्टिकोन आहे. मी कोण्या पक्षाचं पद घेतलं नाही आहे, मी कोण्या पक्षात आहे नाही आहे, हे चुकीचं माझ्याबद्दल लोकांचं मत आहे. आपण मध्यंतरी एक मोठा कार्यक्रम झाला, लोकार्पणाचा कार्यक्रम झाला, रुग्णवाहिका लोकार्पण आपण त्यात केलं. रुग्णवाहिका आणावी असं आपल्याला का वाटलं? ज्या वेळेस माझ्या बहिणीचा प्रसंग घडला त्यावेळेस ॲम्ब्युलन्स काय असते आणि ॲम्ब्युलन्सचं महत्त्व काय असते त्यावेळेस मला कळालं. त्यावेळेस मला ॲम्ब्युलन्स भेटण्यासाठी किती त्रास झाला तो मला माहीत आहे. आता जवळपास गावामध्ये मोठमोठाले उत्सव होते, नवरात्राचा उत्सव, महालक्ष्मीचा उत्सव, असे खूप मोठाले उत्सव होते. या उत्सवामध्ये ज्या गोष्टी करायला नाही पाहिजे त्या गोष्टी लोक काही करते. खूप महागड्या पार्ट्या आणणे, ह्या वेस्टेड खर्च आहे. तुम्ही हा खर्च धार्मिक कार्यक्रम केलाच पाहिजे. आपली हिंदू संस्कृती आहे, पण हिंदू संस्कृतीत काही नियम असते. जसं तुम्ही ह्याच्यातून काही पैशाची जर बचत केली आणि गावाला स्वतःच्या गावाला जर ॲम्ब्युलन्स दिली तर त्या गावातल्या कोणत्याही रुग्णाचा जीव वाचू शकतो. आता जवळपास जर राजुरा बाजारला जर घटना घडली तर ओरडून ॲम्ब्युलन्स यायला 1 तास लागते. मग ह्या 1 तासामध्ये काय व्यवस्था करू शकतो आपण? आता ह्या गोष्टी सगळ्या मी विचार करून मी गावाला छोटीशी माझ्याकडून भेट दिली. त्याबद्दल माझ्या मनात होतं ते मी केलं. ते मी कोणत्याही राजकीय स्टंटबाजीसाठी केलेलं नाही. एवढीच मी विनंती जनतेला करतो. माझ्याकडे एक सामाजिक कार्यकर्त्याच्या नजरेनं पहा. मी राजकारणात पाऊल टाकून मी कोण्या पदावर पद घेऊन उभा राहून मी माझी पुढची चाल करण असं माझ्याबद्दल कृपया सोचू नका, ही जनतेला विनंती करतो. सेवार्थ भावनेतून सातत्यानं निलेश भाऊ काम करत आहे. काय तुम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सांगा? निलेश भाऊचं काम हे नेहमीच सेवार्थ भावनेनं चालू असते. मी हेच आशा करेन की आता जसं त्याचं काम चालू आहे हे यानंतरही त्याच्या हातून काम घडो, एवढीच मी आशा करतो.
आपण बघितलं असेल मागे मोठा एक शिवव्याख्यानाचा कार्यक्रम इथे राजुरा बाजारला आयोजित करण्यात आला होता. त्यावेळेससुद्धा सर्व जनतेला स्टेजवरून दादांनी हेच आव्हान केलं होतं की आपला वाढदिवस हा केक कापून, दारूच्या पार्ट्या करून, मटणाच्या पार्ट्या करून न साजरा करता सामाजिक उपक्रमाद्वारे तो वाढदिवस साजरा करावा. आणि खरोखर दादांचा हा सामाजिक कार्यातला असलेला निष्ठा, ध्येय यावरच आपणसुद्धा अनुकरून चालावं. पाहत रहा सोहम न्यूज. ब्युरो चीफ राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड.